श्री स्वामी समर्थ. हाय फ्रेंड्स, मी तन्वी. आपल्या चॅनलच्या आजच्या ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आणि आत्ता मी उभी आहे ते दापोली येथील लाडघर या गावी. आणि घराच्या समोरील जो अंगण आहे त्या अंगणात उभी आहे. तुम्ही बघताय तो घराच्या आजूबाजूचा परिसर. आणि आता 4:15 झालेले आहेत आणि आम्ही निघतो आहोत लाडघरच्या अशा सुप्रसिद्ध समुद्रकिनारी. तर चला आता आपण तिकडेच जाऊया. हे मागे दिसतंय ते आपलं घर. आणि आता आम्ही ह्या रस्त्याने चाललो आहोत लाडघर समुद्रकिनारी. थोड्या अंतरावर गेल्यावर तुम्हाला सायदत्त रिसॉर्ट दिसेल. आणि त्या रिसॉर्टच्या लेफ्ट साईडला टर्न घ्यायचा आहे आणि सरळ हा जो रस्ता गेला तो बीचला कडे गेला. मागच्या साईडला दिसतंय ते तिथे श्री दत्त मंदिर आहे त्या टेकडीवर. आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये लाडघर समुद्रकिनाऱ्याची मी व्हिडिओ शूट केली होती नीट. ते तुम्ही जाऊन बघा. जास्त टाईम नाही लागला ना. 5 मिनिटं झालं. स्वतःची गाडी असेल ना, ॲक्टिवा किंवा 4 व्हीलर 2 व्हीलर कशाने आलात ना तुम्ही तर आमच्या घरापासून तरी बीच 2-3 मिनिटात आहे. 5-6 मिनिटात. हां, ह्या रस्त्याने आता आपण आलो आहोत. आणि तुम्हाला दिसतंय इथे छान छान असे रिसॉर्ट देखील आहेत राहायला. भंडारवाड्याच्या रस्त्याने आलात तर तुम्हाला बरेचसे रिसॉर्ट मिळतील. इथून सगळे रिसॉर्टच स्टार्ट होतात. माझ्या आहोंचं मिस्टरांचं हे गाव आहे लाडघर, म्हणजे माझं सासर. आता पण इथून उतरूया का? इथून पुढे सगळे रिसॉर्ट चालू झाले लाईनीने. हो, सगळे लाईनमध्ये इथे रिसॉर्ट आहेत ना. आणि रिझनेबल रेट्समध्ये. ओके. दुसरा एक रस्ता आला तो कुठून? सागर सावलीच्या इथून ना. हां, तो एक रस्ता आहे. हॉटेल आहे ना तिथूनच साईडने तो कच्चा रस्ता आहे. तिथून डायरेक्ट आतमध्ये दुसरा डायरेक्ट बीच. गेल्या वर्षी मी जेव्हा गावी आले होते याच महिन्यामध्ये डिसेंबरला, तेव्हा मी आणि विशाल सागर सावली ह्या रस्त्याने आम्ही ह्या बीचवर आलो होतो. तर आता भंडारवाड्याच्या रस्त्याने आलेलो आहोत. तर भंडारवाड्याकडून आलात ना तुम्ही तर तुम्हाला एकदम जवळच श्री दत्त मंदिर भेटेल टेकडीवरचं. तर आता आम्ही तिथेच जातो आहे टेकडीवरती.
पसरलेला समुद्रकिनारा आहे, त्या टोकापासून अगदी ह्या टोकापर्यंत. आणि पूर्ण समुद्रकिनाराच सुंदर आहे दिसायला. समुद्राच्या एकदम कोणत्याही टोकाला तुम्ही बसा, फिरा, फोटोज काढा, सगळ्यात छान वाटतं इथे. आता आपण पहिल्या टेकडीच्या इथे जाऊया. मला ॲक्च्युली नेटवर्क पण हवं आहे. व्हिडिओज अपलोड होत नाही आहेत कारण इथे घराजवळ जिओचं नेटवर्कच नाही आहे. त्यामुळे तिकडे जाऊन बघते. आता आम्ही दत्त मंदिरात जायला निघालो आहे, जे टेकडीवर आहे. आणि त्यासाठी ह्या पायऱ्या बघताय तुम्ही, ह्या पायऱ्याने जाण्याचा मार्ग आहे. त्या टेकडीवरून समुद्रकिनारा अतिशय सुंदर दिसतो. लाटांचा आवाजसुद्धा गाण्यात असा घुमतोय. खूप छान वाटतंय. जसजसं वरती जातो तसं विलोभनीय सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. हा दूरवर पसरलेला लाडगर समुद्रकिनारा. दत्त मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर बघताय तुम्ही, किती शांत आहे. खूप सुंदर पण आहे. लाडगरच्या समुद्रकिनारी आलात तर तुम्ही नक्की भंडारवाडा ह्या रस्त्याने पुढे आलात तर तुम्ही ह्या दत्त मंदिरात नक्की भेट द्या. मी निघताना तर 4:15 झाले आणि लाडगर समुद्रकिनारी आलो. पण यावेळेला आम्ही भंडारवाड्याच्या रस्त्याने आलो तर पहिला आधी विचार केला आज दत्त मंदिरात जाऊया, तिथे जरा शांतपणे बसूया, दत्तगुरूंचे दर्शन घेऊया.
कारण बऱ्याचदा मंदिरात येतो ह्या आणि बीचवर सुद्धा येतो, पण इथे जास्त वेळ थांबताच आलं नाही आहे कधी. तर आज जाण्याची वेळ आहे, तर आज आम्ही इथेच थांबतो आहे. या समुद्रकिनारी उद्यासुद्धा येऊ शकतो आम्ही, कारण हे लाडघर एक गावच असल्यामुळे आमचं, त्यामुळे कधीही आम्ही येऊ शकतो. मंदिराच्या शेजारी जो रस्ता दिसतोय हा सरळ रस्ता गेला हरणेला. आता इथून दिसणारा जो सनसेट आहे अतिशय सुंदर दिसतो. मंदिराच्या मागील बाजूस थोडा वेळ जरा बसणार आहोत. इथून खाली उतरायचं का आता? ठीक आहे सर. मंदिराच्या मागच्या बाजूने ह्या पायऱ्या आहेत. पुन्हा आपण बीचवर इथूनही जाऊ शकतो. जसं मगाशी आपण टेकडीवर चढताना त्या पायऱ्याने आलो, तसं मागील बाजूनी सुद्धा ह्या पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी. मला तर आता आठवण झाली गोव्याच्या वाघातूर बीचची. अगदी सेम तसंच वाटतंय मला, जसं आपण तिथे वरती बसलो होतो ना वाघातोरला, वरच्या टेकडीवर, जसा तो व्ह्यू दिसत होता, सनसेट दिसत होता, अगदी सेम तसंच आहे ना. शेवटी कोकण ते कोकण. हो. सनसेट पण व्हायला लागला. उतरून काढत आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी बरेच समुद्रकिनारे पाहिलेत, पण त्यातला हा सगळ्यात फेवरेट समुद्रकिनारा आहे माझा, लाडघर बीच, जो माझ्या सासरच्या गावी आहे. इतका सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा आणि इतकी शांत वाटतं ना इथे. स्वच्छ हवा आहे, फार सुंदर आहे हा. मला आवर्जून सांगायचं, ज्यांनी कुणी पाहिलं नसेल तर त्यांनी इकडे नक्की यावं, ह्या समुद्रकिनाऱ्याला आणि ह्या लाडघर गावाला नक्की भेट द्या. जसं आता आम्ही मगाशी भंडारवाड्यातून आत आलो आणि लेफ्ट साईडला त्या टेकडीवरती श्री दत्त मंदिर पाहिलं, तिथे देखील तुम्ही या.
पण आवर्जून सांगेन तुम्ही नक्की इकडे या. हळूहळू आता सनसेट होतो आहे. संध्याकाळचे 6 सव्वा 6 झालेले आहेत. गारवासुद्धा आहे. तर आता इथेच व्हिडिओ मला एंड करावा लागतो आहे. काही दिवस आता आपण इथेच आहोत याच गावी, त्यामुळे पुढचे व्हिडिओ ह्या गावातीलच असतील. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.